वेलकम बॅक फ्रेंड्स, मी वॅगाबॉन्ड मॅक। मित्रांनो, आज नवरात्रीचा चौथा दिवस म्हणजेच देवीची चौथी माळ। आज मी आपल्याला दर्शनाला घेऊन आलेलो आहे ते नाशिकच्या जय भवानी रोडवर असलेलं हे भवानी माता मंदिर, तुळजाभवानी मंदिर। मंदिर तसं नवीन आहे, त्यामुळे इथलं आर्किटेक्ट आणि इथलं बांधकाम, इथलं नक्षीकाम हे सगळं आधुनिक पद्धतीचं आहे। आधुनिक सगळा मटेरियल किंवा ह्या सगळ्या गोष्टी वापरण्यात आलेल्या आहेत। अतिशय प्रशस्त असलेलं हे मंदिर आणि तितकीच पवित्र आणि मांगल्यपूर्ण असलेली ही देवीची मूर्ती। तर चला आज आपण या मंदिराचं दर्शन घेऊ। तुळजाभवानी मंदिराचं हे प्रवेशद्वार आपण इथे बघू शकता। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। हे सभागृह आहे, ओपन सभागृह आहे आणि ह्या सभागृहाची सुंदरता मी तुम्हाला आता दाखवतो। सभागृहाचं हे इथे हा कळस आहे आणि तुम्ही बघू शकता कळसाला असलेली ही अतिशय सुंदर असं हे नक्षीकाम। आठ खांबांवर हा सभागृह तोलला गेलेला आहे आणि खांबांचं नक्षीकाम अतिशय सुंदर असं आहे। काही ठिकाणी लाल दगड तर काही ठिकाणी प्लॅस्टर ऑफ पॅरिस याच्यापासून ह्या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे। पण अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला ह्या मंदिरामध्ये बघायला मिळतं। नवरात्रोत्सवाची तयारी जोरदार सुरू आहे। इथे देवीचं वाहन असलेले हे सिंहराज आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। सभागृहाच्या छतावर असलेलं हे नक्षीकाम अतिशय सुंदर पद्धतीने हे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे आणि विस्तीर्ण असं सभागृह बांधण्यात आलेलं आहे। सभागृह म्हणण्यापेक्षा याला मुखमंडप म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल। अतिशय सुंदर। इथून आता आपण सभागृहात आतमध्ये प्रवेश करणार आहोत। सभागृह सुद्धा प्रचंड मोठं आहे आणि खूप सुंदर असं नक्षीकाम सगळीकडे करण्यात आलेलं आहे। अर्थात लाल दगडावर आहे आणि अतिशय सुंदर आहे। सभागृहाच्या मध्यभागी असलेलं हे अतिशय सुंदर असा हा कळस आणि कळसाचं नक्षीकाम खरोखर बघण्यासारखं आहे। लाल दगड आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस यांचं अफलातून कॉम्बिनेशन इथे करण्यात आलेलं आहे आणि या सभागृह इथे बनवण्यात आला आहे।
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्रीदेवींना वस्त्रालंकार करण्याचं काम पुजारी करत होते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते. मंदिराच्या एका साईडला गणेश मंदिर आहे आणि विस्तीर्ण असा हा परिसर आहे. नर्मदेश्वर महादेव शंकराचं मंदिर आहे इथे. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ तो बघता आहेत पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. साधारणतः 97% जे आपले प्रेक्षक आहेत ते चॅनल बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही. आपल्याला विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. उद्या भेटू पुन्हा एका नवीन मंदिरामध्ये.